शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद। नगराध्यक्षपदासाठी तिघांची तर 14 प्रभागासाठी सुमारे 60 इच्छुकांची मुलाखत संपन्न। आगामी पंचवार्षिक शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आज शहादा येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या। नगराध्यक्षपदासाठी तिघांसह 14 प्रभागातील नगरसेवक पदासाठी सुमारे 60 इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली। या मुलाखतींना कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। परिसरात सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळाली। मुलाखतींना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा जिल्हा नगरपालिका निवडणूक प्रभारी रक्षाताई खडसे, माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, ज्येष्ठ नेते बापूसाहेब दीपकभाई पाटील तसेच जिल्हाध्यक्ष निलेश माळी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। नगराध्यक्षपदासाठी मुलाखत देणाऱ्यांमध्ये प्राध्यापक मकरंद पाटील, श्रीमती हेमलता शितोळे, शशिकांत पाटील या तिघांची नावे चर्चित राहिली। तर 14 प्रभागातील 29 नगरसेवक पदांसाठी सुमारे 60 इच्छुकांनी मुलाखती दिल्या। यावेळी रक्षाताई खडसे म्हणाल्या, इच्छुक उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येतील। वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात येईल। भाजपकडून विकासाभिमुख आणि जनतेच्या विश्वासात पात्र उमेदवारांना संधी दिली जाईल। मुलाखतीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। शहादा शहरातील आगामी निवडणुकीसाठी भाजपने जोरदार पाऊल टाकले असून या मुलाखतींमुळे पक्षातील अंतर्गत स्पर्धेला देखील वेग आला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। पक्षाच्या माध्यमातून मला इथे नंदुरबार जिल्ह्यासाठी निवडणूक म्हणजे नगर परिषदच्या निवडणुकीसाठी मला प्रभारी करण्यात आलेला आहे आणि माझ्यासोबत विजय भाऊ चौधरी त्यांना निवडणूक प्रमुख करण्यात आलेला आहे। इथे माझ्यासोबत गावित साहेब आहे, आपल्या हिनाताई आहे, नगर अध्यक्ष आहे। आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कालपासनं आम्ही सगळ्या लोकांचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या। जो आमचा पक्षाचा प्रोटोकॉल आहे, नवापूर असेल, नंदुरबार असेल, आता शहादा साठी आम्ही सगळ्यांनी इथे मुलाखती घेतल्या। तर दुपारून तळोद्यासाठी आम्ही घेणार आहे। खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या शहरांमध्ये बघायला मिळतोय। खूप चांगले इच्छुक उमेदवार इथे आहे की जे भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। तर मला पूर्ण अपेक्षा आहे की जे पक्षाकडनं नावं जाहीर होतील त्या अनुषंगाने पक्ष तयारी करेल आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पण त्या अनुषंगाने निवडणुकीला सामोर जाण्यासाठी तयार राहतील। आणि आपण बघू शकतात की आता केंद्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये पण आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आमच्या दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झालेली आहेत। भाजपची इथे महायुतीची सत्ता आहे। तर नक्कीच लोकांना पण तीच अपेक्षा आहे की एका दिशेने चालणारं जर सरकार असेल किंवा सत्ता येत असेल तर नक्कीच त्या शहरामध्ये पण कामं विकासाची ही लवकर होत असतात आणि जे लोकांना अपेक्षित आहे की सगळ्या योजना केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, त्या घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजे। एक हाती सत्ता असली तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला सुद्धा होतो आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच अनुषंगाने आज लोकांची चांगले उमेदवारांची पण भारतीय जनता पार्टीकडनं उभी राहायची तयारी आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही सगळ्यांचे आज मुलाखती घेतलेल्या आहे। तर पूर्ण विश्वास आहे की सगळ्या नगर परिषदमध्ये, नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार आमचे निवडून येतील। बघा, महाराष्ट्रामध्ये आमचा अजेंडा महायुतीचा आहे। जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही युती करतोय, जिथे नाही शक्य तिथे भारतीय जनता पार्टी स्वतः निवडणुकीला सामोर जात आहे। पण जर सगळं ऑल ओव्हर महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर आज महायुती म्हणूनच आम्ही सगळ्या निवडणुका जिंकू आणि परत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये पण आमचाच गोलबाला राहील एवढं खात्री आहे मला। मी काल पण सांगितलं की आता ह्या 2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलतोय, कारण की स्थानिक पातळीवर सगळ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून तो निर्णय घेतला जाईल। तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि त्याची बैठक आता आमची परवा 11 तारखेला आहे। एकदा सगळ्यांचं मत घेतल्यानंतर, सगळ्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठी जसा निर्णय घेईल त्या अनुषंगाने इथे ठरेल काय करायचं। आज किती लोकांनी आपल्याला भेट दिली? आज आपण बघू शकतो की जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये
4-4, 5-5 नावं होते. नगराध्यक्षासाठी सुद्धा जवळपास 4 ते 5 नावं आलेली आहे. तर जसं मी आधी पण सांगितलं, की खूप चांगले नावं पुढे येत आहे, की ज्या माध्यमातून आम्हालाही सोपं जाईल, की उमेदवार त्या पद्धतीने आम्ही निवडू शकतो आणि गॅरंटेड आम्ही म्हणजे ते निवडून येऊ शकतात. जाती धर्माचे लोक नक्कीच, कारण की जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जातो आणि वॉर्डची रचना होते, तर तिथलं सगळं सामाजिक पण समीकरण बघितलं जातं आणि सगळ्या समाजाला कसं न्याय देता येईल या अनुषंगाने पण पक्ष प्रयत्न करत असतो. कारण की शेवटी आज कोणी निवडणूक लढतो किंवा कोणी उमेदवार उभा राहतो, तर तो एक सामाजिक दृष्टिकोनातनं पण उभा राहतो किंवा सामाजिक काम करायच्या दृष्टिकोनातनं पण उभा राहतो आणि खास करून की तुम्ही ज्या पक्षाच्या माध्यमातून उभे राहता त्या पक्षाची विचारधारा काय आहे. आणि आपण बघितलं असेल की आदरणीय प्रधानमंत्रीजीचं जे विजन आहे की सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला काम करायचं आहे, शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर हा विचार घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणा किंवा जो इच्छुक उमेदवार आहे त्याच विचारधारेवर पुढे सुद्धा काम करेल. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.